नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामी म्हणतात, खचून जाऊ नकोस, तुझा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. माझ्या बाळा, कुठे पळतो आहेस? का एवढा घाबरला आहेस? जरा शांत हो. दीर्घ श्वास घे आणि एका जागी स्थिर बसून आजचा हा संदेश मनापासून ऐक. तू अनेक दिवसापासून ज्या प्रश्नाची उत्तरं शोधत आहेस, ज्या त्रासातून जात आहेस, ती प्रत्येक गोष्ट मला ठाऊक आहे. आजचा हा संदेश तुझ्यासाठी कोणतीही साधी गोष्ट नाही, तर तुझ्या हाकेला ओ देऊन तुझ्या स्वामींनी तुझ्यासाठी पाठवलेला हा एक आशीर्वाद आहे. तुला असं वाटतंय ना, की या जगात तू अगदी एकटा पडलेला आहेस. कोणीच तुझी मनस्थिती समजून घेत नाहीये. ज्याच्यावर तू स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवलास, त्यांनीच तुला गरजेच्या वेळी सोडून दिलं. पण माझ्या लेकरा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जेव्हा जगातील सगळे हात तुझा संग सोडतील, तेव्हा अदृश्य रूपाने माझे दोन्ही हात तुला सावरणार अंधारातून पुढे येतील. तुझ्या डोळ्यातून रात्रीच्या अंधारात पडणारा प्रत्येक अश्रू मी पाहिलेला आहे. तुझ्या मनात चाललेली घालमेल, उद्याची चिंता आणि माझं कसं होईल हा विचार तुला आतून पोखरत आहे. पण आज मी तुला सांगायला आलेलो आहे, आता चिंता करणं सोडून दे. कारण जेव्हा तू काळजी करणं सोडतोस, तेव्हा तुझ्या आयुष्याची काळजी घेण्याची जबाबदारी मी स्वतःच्या शिरावर घेतो. आज परिस्थिती तुझ्या विरोधात असेल, लोक तुझ्यावर हसत असतील, तुला कमी लेखत असतील, पण हा काळ कायमस्वरूपी नाही. हा कठीण काळ केवळ तुझी परीक्षा घेण्यासाठी आला आहे. तू या परीक्षेतून बाहेर निघणार आहेस. जर तुझा माझ्यावर आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास असेल, तर आत्ताच मनातल्या मनात किंवा कमेंटमध्ये लिहून मला सांग, होय स्वामी, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि हा व्हिडिओ शांत चित्ताने शेवटपर्यंत ऐक, कारण आज तुझ्या आयुष्यातील एक नवीन दिशा तुला मिळणार आहे. माझ्या लेकरा, निसर्गाचा एक साधा नियम आहे. जेव्हा रात्रीचा अंधार सर्वात जास्त गडद होतो ना, तेव्हा समजून घ्यायचं की सूर्य उगवण्याची वेळ अगदी जवळ आली आहे. जर आज तुझ्या आयुष्यात प्रचंड अंधार असेल, चहूबाजूने अपयशाचे ढग जमा झाले असतील, तर खचून जाऊ नकोस. ही तुझ्या आयुष्यातील एक मोठ्या सुंदर पहाटेची सुरुवात आहे. तुला माहिती आहे का, एक मूर्तिकार जेव्हा मूर्ती घडवतो, तेव्हा तो अशा दगडाची निवड करतो, जो हातोड्याने आणि छिन्नीने तीक्ष्ण घाव सहन करू शकतो. जो दगड पहिल्याच घावाने तुटून जातो, तो रस्त्याचा कचरा बनतो. पण तोच दगड हजारो घाव सोसूनही जागचा हलत नाही, तोच एक दिवस गर्भगृहात देवाची मूर्ती बनून पूजला जातो. आज तू सुद्धा या दगडासारखाच आहेस, ज्याच्यावर परिस्थिती आणि नशीब वारंवार घाव घालत आहे. पण लक्षात ठेव, मी तुला तोडण्यासाठी नाही, तर जगासमोर एक आदर्श मूर्ती म्हणून उभी करण्यासाठी घाव घालून देत आहे. तुझा संघर्ष व्यर्थ नाही. तू घेतलेली प्रत्येक मेहनत, सहन केलेलं प्रत्येक दुःख आणि तुझ्या उद्याच्या यशाची किंमत आहे. शेतकरी जेव्हा शेतात बी पेरतो, तेव्हा तेच बी जमिनीतून पूर्णपणे गाडलं जातं. त्यालाच वरून मातीचा दाब सहन करावा लागतो, अंधाराचा सामना करावा लागतो. त्याच बीजाला जर वाटलं असतं की माझं आयुष्य इथेच संपलं, तर त्यातून कधीच अंकुर फुटला नसता. ते बीज त्या मातीत फाडून अंधाराला चिरून वर येतं आणि एक दिवस विशाल वृक्ष बनून हजारो लोकांना सावली देतं. तुझी अवस्था ही आज तशीच आहे. तू संपलेला नाही आहेस, तर तू जमिनीतील पेरले गेलेलं एक दिवस तू तुझाच असं विशाल वृक्ष होणार आहे. लोकांचं काय घेऊन बसला आहेस बाळा? लोकांचं काम असतं बोलणं. जेव्हा तू काही करत नसतोस, तेव्हा लोक म्हणतील की हा रिकामटेकडा आहे. आणि जेव्हा तू काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्न करतोस, तेव्हा तेच लोक म्हणतात की हे याच्या लायकीचं नाही. लोकांच्या सांगण्यावरून तू स्वतःची लायकी ठरवणार आहेस का? एक गोष्ट नीट समजून घे. सिंहाची शिकार करण्याची पद्धत तू कधी पाहिली आहेस का? सिंह जेव्हा शिकाराच्या दिशेने झेप घेणार असतो, तेव्हा तो 2 पावलं मागे घेतो. याचा अर्थ तो घाबरला असा होत नाही, तर ती त्याची पुढची झेप घेण्याची तयारी असते.
आज जर तुझ्या आयुष्यात तुला 2 पावलं मागे यावं लागलं असेल, तर काहीच गोष्टीमध्ये अपयश आलं आहे, तर समजून जा, तुझा स्वामी तुला आयुष्यातील सर्वात मोठी झेप घेण्यासाठी तयार करत आहे. जगाला फक्त तुझा आजचा पराभव दिसतोय, पण तुझ्या आत लपलेली जी जिद्द आहे, ती फक्त मला आणि तुलाच माहिती आहे. जो माणूस मनातून कधीही हार मानत नाही, त्याला जगातील कोणतीही शक्ती कधीच हरवू शकत नाही. अपयश येणं ही काही वाईट गोष्ट नाही, पण अपयशाला घाबरून प्रयत्न करणं सोडून देणं हा सर्वात मोठा गुन्हा आहे. तू माझा बाळ आहेस आणि माझ्या बाळाच्या शब्दकोशात हार मानणे हा शब्द असता कामा नये. जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत लढत राहायचं. रस्ता सापडत नसेल तर स्वतःचा रस्ता स्वतः तयार करायचा, कारण चालणाऱ्याचंच नवीन वाटा पाडू शकतात. एक जागी बसून राहणाऱ्या फक्त पश्चाताप मिळतो. जर स्वतःवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये आत्ताच टाईप कर, श्री स्वामी समर्थ या ऊर्जेचा अनुभव घे. माझ्या लेकरा, कधी समुद्रात चालणाऱ्या जहाजाचा विचार केला आहेस का? जोपर्यंत समुद्राचं पाणी जहाजाच्या आत शिरत नाही तोपर्यंत ते जहाज कधीच बुडत नाही. मग बाहेर लाटा कितीही मोठ्या का असेना. अगदी तसंच जोपर्यंत बाहेरच्या लोकांचे नकारात्मक विचार, बाहेरची वाईट परिस्थिती तू तुझ्या मनाच्या आत थारा देत नाहीस, तोपर्यंत जगातील कोणतीही अडचण तुला बुडवू शकत नाही. स्वतःभोवती एक सकारात्मकतेचं कवच तयार कर. लोक काय बोलतात याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कर. तुझं ध्येय, तुझी स्वप्न यावर तुझा रोख असू दे. तुला आज एक वचन देतो. तू प्रामाणिकपणे कष्ट करत राहा. फळाची काळजी अजिबात करू नको, ती माझ्यावर सोडून दे. जेव्हा तुझ्या नशिबात नाही ते मी मिळवून देण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. फक्त तुझी भक्ती आणि तुझे प्रयत्न जितके प्रामाणिक हवेत. कधीकधी मला तुझ्याकडून काही गोष्टी हिरावून घ्याव्या लागतात, कारण मला तुला यापेक्षा खूप काही श्रेष्ठ आणि मोठं द्यायचं असतं. जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा मी तुझ्यासाठी 4 नवीन दरवाजे उघडत असतो. पण डोळ्यावरची झापडं न ठेवता ते दरवाजे पाहण्याची दृष्टी ठेव. तुझा सुवर्णकाळ आता सुरू होणार आहे. ज्या रात्री तू रडला आहेस त्या प्रत्येक रात्रीचा हिशोब मी तुला सुखाच्या रूपात परत मिळणार आहे. फक्त धीर धर, संयम ठेव आणि कर्म करत राहा. हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचलेला आहे, कारण तुला आज याची सर्वात जास्त गरज होती. आता उठ, डोळे पुस, चेहऱ्यावर एक सुंदर हसू आणि तुझ्या कामाला सुरुवात कर. तुझा हा स्वामी प्रत्येक क्षणी, प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत आहे, तुझ्या पाठीशी आहे. हा व्हिडिओ तुझ्या अशा मित्रांपर्यंत नक्की पोहोचव जो आज निराश झालेला आहे. तुझ्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात आशेचा किरण निर्माण होऊ शकतो. चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये लिही. नेहमी लक्षात ठेव माझ्या बाळा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ.